सभासद बंधू आहेत या सर्वांच्या सहकार्याने आता जो प्रयोग चालू केला आहे आपण तो यशस्वी होईल आणि हा जो प्रयोग यशस्वी झाला तर 100% आपण आपला कारखाना चालू करू यावर्षी. बऱ्याच वेळा शंका येते की कारखाना चालू करायचा असेल तर आतली कामं किंवा वाहनांचे काय प्रश्न आहेत. आतली कामं आमच्या कामगारांनी जवळजवळ 60% पूर्ण केलेली आहेत, 40% कामं राहिलेले आहेत. जे वाहनधारक आहेत त्या वाहनधारकांनी बऱ्यापैकी अजून कुठेही करार केले नाहीत. जे काय करार झाले असतील ते सुद्धा श्रीरामवर प्रेम असल्यामुळं परत येतात. त्यामुळे वाहनदारांची अडचण नाही, आतल्या कामाची अडचण नाही. आणि अजून एक 15 दिवसात महिन्याभरात हा संपूर्ण प्रोग्राम जर यशस्वी झाला तर आम्ही श्रीराम सहकारी संघाने आपण महाराजांच्या मार्गदर्शनाखाली 100% सुरू करू अशी आम्हाला 100% खात्री आहे. आणि याच्यापेक्षा तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील ते विचारा, आम्ही त्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर देऊया. पहिले सभासदांना बोलून द्या. सभासद कोण बोलतो यापुढे? सभासदांना त्यांच्या काय शंका आहेत या तुमचं काय म्हणणं असेल ते मांडा. या पुढे पुढे तुमचं म्हणणं मांडा. तुमचं नाव सांगा. बोला बोला. कारखाना चालू राहावा ही आमची एवढीच अपेक्षा असते. माझा तुम्हाला एक प्रश्न आहे बाबा, तुम्ही शेअर पूर्ण करता आला हो आमच्या आव्हानाला. हो बरोबर आहे. शेअर पूर्ण करायचं. कारखाना का चालू करायला पाहिजे हे बघा. कारखान्याचे कसं आहे, सर्व बाबतीत कारखाने एक मिनिट. हा कारखाना चालू बंद पडला तर ऊस कोणाला जाणार नाही, उपयोग झाला. आणि त्या दैनिक मंडळी सगळा खटठप करतात, मुंबई जात. आता तुम्ही आलाय, मला बोलून आनंद वाटला आणि तुम्ही इतकं मोठ्यापणाने बोलताय. आता मला तुम्हाला एकच विचारायचं आहे की कारखान्यावर तुमचं प्रेम आहे म्हणून तुम्ही आले. हो बरोबर. आता तुम्ही एकट्याने येऊन होणार नाही आहे. 17 कोटी रुपये आपल्याला तयार करायला लागले. 17 कोटी जर आपण तयार करू शकलो तरच हा कारखाना चालू होणार आहे, कामगारांची पेमेंट होणार. बरोबर. हे माझं म्हणणं आहे की आता संचालकावर अवलंबून राहणार. गारमेंटवाडी घ्यायचं ना, हो तुम्ही तुमच्या गावाच्या विकेदार असते नसते, तुम्ही ज्या लोकांना सांगा की आपल्याला घ्यायचं, लोक तुम्ही घ्या. तुम्हीच घ्यायला काम हातात घ्यायचं हे सांगायला मी खरं आलं. बाकी काय प्रेस कॉन्फरन्स वगैरे होत राहतं. अजून कोणाला पुढे बोला. नमस्कार, मी सांगली गावचा सभासद आहे आणि कारखाना चालू होण्यासाठी जे महाराज साहेबांनी पुढाकार घेऊन जे केले त्याला आम्ही प्रतिसाद शेअर्स पूर्ण करतो आणि कारखाना चालू झाला. 15,000 म्हणजे माझं होतं ते मी पूर्ण करू. आपण किती होते? 2,000 कमी होतं. लागलं 2,000 भरले आणि मग कळलं मी इथं आलो की कारखाना चालू होणं गरजेचं आहे. आता जे चेअरमन साहेबांनी सांगितलं तसं कामगाराव सभासदावर अन्याय होईल, बंद पडला तर आपल्याला 10 वर्षे परत आपण पुढे येऊ शकत नाही. त्याच्यासाठी काही करून सगळ्यांनी सहकार्य करून कारखाना एकदम उत्तम चालवावा हीच सगळ्यात. मला एक प्रश्न आहे. कारखाना दुर्दैवाने केला गेला आणि सरकारमधनं काय आपल्याला पाठिंबा किंवा ताकद मिळत नाही. माझी खासदार काय उद्योग चालले. हा कारखाना बंद झाला तो उपायाला टाकणार का? नाही ते तोच बघ. नाही नाही. तर जरी समजा आता महाराज साहेबांनी विचारलं कारखाना चुकून चालू नाही झाला तर मी माझा उपाळ्याला ऊस दिला जाणार नाही. मी माझं दत्त इंडिया किंवा मग असा ऊस हां हे पर्याय चालू होणं तर महाराज साहेब चालू करायला पावती कॅमेरा शेअर्स पूर्ण केला. माझा 13,000 होता, 2,000 मी पुरं केला आता आणि आता 15,000चा पूर्ण झाला. अजून घेता येईल का घरात? नवीन शेअर्स अजून एक घेऊ. घ्या लवकर घ्या. हा बोला बाजीराव. बाजीराव चंद्रविषयी राहणार कांबळीचं
तालुका परिषद जिल्हा सातारा. माहिती सांग. कारखाना चालू झाला पाहिजे एवढीच कळकळीची विनंती. आणि बंद झाला तर मागल्या आपण 10-15 वर्ष बघितले काय परिस्थिती होईल. आणि आत्ताची जर हे सहकार जर बंद झालं तर हे खाजगीकरण हे लक्षात ठेवा. म्हणजे माझी सगळ्याला कळकळीची विनंती आहे, हे जर सहकार बंद पडलं तर परत तुम्हाला स्वतःलाच ऊस तोडायला लागेल आणि तिथं कारखान्या नेऊन घालायला लागेल. त्याच्यामुळं काही झालं तर हे सहकार पहिल्यांदा वाचलं पाहिजे असं मला वाटतं. आणि माझे जे शेअर्स आहेत आता जे काही कमी पैसे आहेत ते बघणार आहे आणि लगेच भरून टाकणार आहे. चला अजून कोण बोलतोय का? पाटील बोला की. नाव सांग. मी उमेश आनंदराव रणवले निंबोरे. माझी शेअरची रक्कम 5,000 होती, 10,000 कमी होती. 10,000 भरून मी शेअर्स पूर्ण केला आहे आणि मी ह्या कारखान्याचा कामगार सुद्धा आहे. तर कामगाराची आवड शेतकऱ्याच्या दृष्टीने हा कारखाना चालवणं महत्त्वाचं आहे. बोला अजून. पाटील बोला की. पाटील बोला. नाही कार्यकर्ते लोक सभासद कोण असेल अजून बोला. ऐकून कंटाळले. या पुढे या. मी प्रेमजित काटे फडदरवाडी कारखान्यात सभासदसुद्धा आहे आणि कामगारसुद्धा आहे. आता सेवानिवृत्त झाले. हा कारखाना चालू राहणं तालुक्याच्या सर्वांच्या हिताचं आहे. कारण फक्त तालुक्यात जर सहकार किंवा लोकशाही असेल तर फक्त श्रीराममध्येच आहे. तर ते कामगाराच्या बाबतीतली असो, तोडणी वाहतूकची असो किंवा ऊसाच्या दराची असो, ह्या सर्व बाबतीत फक्त आणि न्याय जर मागायला गेलो आपण तर श्रीराममध्ये तुमचे कुठलीही तक्रार असते ते ऐकून घेतली जाते आणि योग्य प्रकारे न्याय दिला जातो हे आपण सगळ्यांनी पाहिलेले आहे. त्या दृष्टीनं आपल्याला हा कारखाना चालू होण्याच्या दृष्टीनं सर्वांनी प्रयत्न करावे. महाराज साहेबांनी जे आत्ता ते शेअर गोळा करून कारखाना चालू करण्यासाठी जे प्रयत्न केले चालवलेत त्याला आपण सगळ्यांनी प्रतिसाद देऊ. हा कारखाना चालू झालाच पाहिजे अशी आमची इच्छा आहे. मी ज्ञानेश्वर पांडुरंग शिंगाडे. मी सांगवीचा सभासद आहे. माझ्या घरामध्ये 4 शेअर्स आहेत. त्यातले 3 पूर्ण आहेत आणि 1 अपूर्ण आहे. वडील मयत आहेत. ते मी आत्ता थोड्या वेळाने आईच्या नावावरती पैसे 5,000 रुपये कमी आहेत, 10,000चा आहे. 5,000 भरून मी तो पूर्ण करतोय आणि कारखाना चालावा अशी माझी पूर्ण अपेक्षा आहे. अजून कोण? बोला बोला. सभासद कोण बोलतंय का? समाधान पुढे या. मी शंकर पवार हनुमंतवाडी. चला. मी कामगार बी आहे आणि सभासद बी. तर ते जवळजवळ आमच्या आसू शिंदेवाडी गटातून 1759 मतदार सभासद आहेत. त्यापैकी जवळ 1254 जणांना आम्ही निरोप देऊन काही लोकांनी पैसेही भरलेले, रोख पैसे भरलेत. काही सभासदत्व काहींनी पूर्ण केले, काही राहिलेले थोडेफार आहेत. काय प्रश्न असा आहे मालकांचा, कारखाना हा चालू राहावा हे तुम्हाला का वाटतं? आणि जर नाही झाला तर ऊस ते पोकळाला कारखाना हा चालू होणे अत्यंत गरजेचे आहे. कारण सभासदांचा पूर्ण विश्वास श्रीराम कारखान्यावर सहकार हे जगलंच पाहिजे. खाजगी कारखान्याला ऊस देऊ नये आणि लोकांनी दिलं तर त्या लोकांची काय काय अजून बिलं नाहीत जानेवारीपासून, एवढंच. आणि श्रीराम कारखाना हा चालू राहिला पाहिजे. बोला. अजून कोण सभासद आहे का? धनंजय संपत शिर्के वेळी मी माझं 2 भावांचा शेअर करून माझा नवीन शेअर सभासद होतोय. आनंद. तरी पूर्ण कारखाना चालू राहायला पाहिजे, दुसरं नाही काय. बोला. बोलतोय कोण अजून?
बोला. मी नंदकुमार नारायण गावडे कारखान्याचा सभासद असून हा आत्ता जे महाराज साहेबांनी जो प्रयोग चालू केलेला आहे तो प्रयोग 100% सक्सेस होईल आणि आपण सर्व सभासद त्याला 100% प्रतिसाद देऊन तो पूर्ण करून कारखाना आपण चांगल्या पद्धतीने चालवून पुढची जी पार्टी आहेत किंवा कोण अन्य कारखाने आहेत स्वराज्य असेल परत तुमचा शरीर असेल ह्या सगळ्यांना सहकार आणि खाजगी याच्यात काय तफावत आहे पेमेंट वगैरे 15 दिवसाला येते त्या सगळ्या गोष्टी आपल्या कारखान्याकडून आपण आत्ता त्याच्या पाठीमागं मी पाहिले की आपल्याला वेळेवर मिळते त्याच्यामुळं आपण विपरीत बुद्धी म्हणतात विनाशकाला विपरीत बुद्धी न करता सर्वांनी शेअर्सची रक्कम पूर्ण करून या आपल्या कारखान्याला चांगल्या पद्धतीने चालवावं अशा प्रकारची विनंती आम्ही त्या गोष्टीला सगळे शेअर्स वगैरे पूर्ण करू तुम्ही म्हटलं तर अजून शेअर्स घ्यायची तुझं आमची तयारी आहे अजून कोण संचालक संचालक कोण बोलतंय का? संचालक कशाला तुम्हीच बोला. तेच काम पण आम्ही घेतो कोण सांग संचालक कोण बोलायचंय का? पाटील बोला की. पाटील बोला तुम्ही. पाटील बोला. आपण नाही बोल पाटील तुम्ही सरपंच बोला की. वाहनधारक म्हटलं तुमचं जरा झालं. महाराज साहेबांनी कारखाना चालू करण्यासंदर्भात जो निर्णय घेतला फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिशय एक आनंदाची बातमी गेल्यासारखं आहे. त्यामुळं फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेअर्स या अपुरेती भरण्यासाठी आजच या ठिकाणी गर्दी चालू झालेली आहे आणि त्यांचे मैत शेअर्स आहेत आणि नवीन शेअर्स आहेत. या पद्धतीने जे भांडवल उभं राहिलं पाहिजे त्याला सर्व सहकार्य करतील तालुक्यातील शेतकरी आणि महाराजांचा आदेश सर्व त्यांच्या संसारासाठीच मान्य करून पुढील कारखान्याची वाटचाल अतिशय गतिमान आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक आदर्श कारखाना बनेल असं मला आशा आहे. आणि ज्या पद्धतीनं शेअर्स आमच्या गाव पातळीवर असतील त्या आकडे काढून आम्ही 100% पुरं करण्याचा प्रयत्न शेअर्स बाबतीत करू एवढंच व्यक्त करतो आणि कारखाना चालावा अशी आशा व्यक्त करतो. चल आता मी बोलतो. आता चेअरमन साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कारखान्याची जी काही परिस्थिती चालली आता तालुक्यामध्ये कारखाना श्रीराम सहकारी साखर कारखाना चालला पाहिजे हे सगळ्या तालुक्यातल्या सभासदांची ऊस वाहतूकदारांची कामगारांची इच्छा आहे. आणि आज आता महाराज साहेबांनी ज्या पद्धतीने तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान केलं आहे त्याचा मोठा प्रतिसाद आज आपल्याला तालुक्यामधून कारखान्यावरती सभासद शेअर भरायला येतात हे आपल्याला दिसतंय. तर आम्ही पण आमच्या आसू शिंदेवाडी गट आणि अख्ख्या आमच्या गावातून मोठ्या प्रमाणावरती शेअर भरण्याचं काम आम्ही करतोय आणि मी आवाहन करतो की अजून पण जी काय शेतकरी सभासद शेअर घ्यायचे पूर्ण करायचे राहिले त्यांनी पूर्ण करावेत असं मी आवाहन करतो.